मुरुड ग्रामपंचायतीच्या नाट्यमय घडामोडी घडून झाले. उपसरपंच वैभव सापसोड, हनुमंत टिळक यांच्या राजीनाम्याचे कारण गुलदस्त्यात. लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि प्रभावी ग्रामपंचायतीपैकी एक असलेल्या मुरुड ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित उपसरपंचाची निवड करण्यात आली. उपसरपंच निवडीकरिता प्रशासनाच्या वतीने सरपंच अमृताताई अमर नाडे यांनी सोमवारी 17 नोव्हेंबर रोजी विशेष सभा बोलावली होती. यावेळी गट विकास अधिकारी व ग्रामविकास अधिकारी हेही उपस्थित होते. बैठकीत उपसरपंच पदासाठी वैभव सापसोड व महेश कनसे या 2 सदस्यांनी नामनिर्देशन पत्र भरले होते. यावेळी दोघांचीही जबरदस्त तयारी पाहता काय होईल हे माहीत नसल्याने यावेळी वातावरण गंभीरतेने बनल्याचे दिसून आले. सरपंच व 17 सदस्य यापैकी एका सदस्याचे निधन झालेले ते 16 सदस्य व सरपंच असे एकूण 17 मध्ये होती. पण मतदानापैकी 1 मत नोटाला मिळाल्याने 16 मतेच ग्राह्य धरण्यात आली. त्यापैकी दोघांनीही 8 मिळाली आणि सर्वजण कोड्यात पडले. पण सरपंचांना निर्णायक एकमताचे अधिकार असल्याने सदस्यांमध्ये भयानक शांतता पसरली. पण यावेळी सरपंचांनी अनपेक्षितपणे आपले निर्णायक मत वैभव सापसोड यांच्या पारड्यात टाकले आणि वैभव सापसोड यांनी बहुमत मिळवत विजय मिळवला. वैभव सापसोड यांनी विजय संपादन केला. ही बातमी बाहेर पडताच गुलाल उधळला गेला, तसेच आतिषबाजी करण्यात आली. सर्वजण जयघोषाने नाचताना दिसून आले. मुरुड ग्रामपंचायत ही लातूर जिल्ह्यातील सर्वाधिक विस्तीर्ण आणि लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी ग्रामपंचायत आहे. त्यामुळे येथे होणारी प्रत्येक निवडणूक ही केवळ स्थानिक मर्यादित न राहता तालुक्याच्या राजकारणावर परिणाम करणारी ठरते. हनुमंतबापू नागटिळक यांच्या राजीनाम्यानंतर उपसरपंच पदासाठी अनेक इच्छुकांनी आपली दावेदारी सादर केली होती. ग्रामपंचायतीच्या एकूण 17 सदस्य असून त्यातील 1 सदस्य विरोधकांचा तर सत्ताधारी गटातील 1 सदस्य मृत्यू पावल्याने 15 सदस्य भाजपाशी संलग्न आहेत. त्यामुळे ही निवडणूक भाजपाच्या आतल्या आतच गटामध्ये प्रतिष्ठेची लढत ठरली. अखेर झालेल्या मतदान प्रक्रियेत वैभव सापसोड यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर सरपंचाच्या अतिरिक्त मताने मात करत विजय मिळवला. दोघेही उमेदवार भाजपाचेच. अंतर्गत गटबाजीचा प्रभाव. या निवडणुकीतील वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही उमेदवार भाजपाचेच होते. त्यामुळे निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजी प्रकर्षाने दिसून आली. मात्र संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली. ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या मतदानात कोणतेही वादविवाद न होता निवडणूक निर्विघ्न झाली. वैभव सापसोड हे या पंचवार्षिकमध्ये व मागील पंचवार्षिकमध्येही सभासद असल्यामुळे त्यांनी विविध सामाजिक व विकास कामात सहभाग घेतला आहे. त्यांचे स्थानिक पातळीवरील जनसंपर्क आणि सदस्यांमधील संवाद कौशल्य या विजयाचे प्रमुख कारण ठरले, असे राजकीय जाणकाराचे मत आहे. विजयानंतर उत्साह, पराभूत गटात शांतता. वैभव सापसोड यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच त्यांच्या समर्थकांनी विकासाचा विजय झाला अशा घोषणा देत नवनिर्वाचित उपसरपंचाचे स्वागत केले. दुसरीकडे पराभूत गटात थोडीशी नाराजी दिसून आली. मात्र त्यांनी लोकशाहीचा आदर ठेवत निकाल मान्य केला. हनुमंतबापू नागटिळक यांच्या राजीनाम्याचे पडसाद. माजी उपसरपंच हनुमंतबापू नागटिळक यांनी काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीतील कामकाजाच्या वाढत्या गुंतागुंतीमुळे आणि अंतर्गत मतभेदामुळे उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी दिलेला राजीनामा काही काळ सदस्यांकडेच अडकून राहिल्याने प्रशासनिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. अखेर तो गटविकास अधिकारी गेला आणि तो स्वीकारला गेला आणि नव्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. या घटनेमुळे पक्षांतर्गत संवादाची आवश्यकता अधोरेखित झाली असून अनेक ज्येष्ठ नेत्यांनी या प्रसंगी एकोपा राखण्याचे आवाहन केले आहे. गावकऱ्यांच्या अपेक्षा आणि आव्हाने. मुरुड ग्रामपंचायतीसमोर सध्या अनेक महत्त्वाची आव्हाने आहेत. पाणी पुरवठ्याची समस्या, रस्त्याची दुरावस्था, युवकांसाठी रोजगार निर्मिती, तसेच स्वच्छता आणि शिक्षणाच्या सुविधा वाढविणे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नव्या उपसरपंचाकडून ग्रामस्थांना या सर्व क्षेत्रात ठोस काम होईल अशी अपेक्षा आहे. राजकीय विश्लेषण. या निवडणुकीतून मुरुड ग्रामपंचायतीतील स्थानिक
राजकारणाला नवी दिशा मिळाली आहे. भाजपामध्ये 2 गटामधील स्पर्धेने पक्षातील संघटनात्मक गतिशीलता स्पष्ट केली. महेश कनसे यांच्या विजयाने एक नवी गट बळकट झाला असून त्याचा परिणाम आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकंदरीत पाहता मुरुड ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत वैभव सापसोड यांच्या विजयाने स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे. ग्रामस्थांच्या अपेक्षेनुसार विकासाचा वेग वाढवून मुरुड ग्रामपंचायतीला जिल्ह्यातील आदर्श पंचायत म्हणून स्थान मिळवून देणे हेच आता नव्या उपसरपंचासमोरचे प्रमुख आव्हान आहे. मुरुडहून श्याम करपे, राजमंत्र न्यूज, लातूर.